जय हिंद मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत. मुख्यतः या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असणारे 40 प्रश्न या ठिकाणी रिव्हिजन म्हणून घेत आहोत. हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये प्रिव्हियस क्वेश्चन पेपर म्हणून विचारण्यात आले होते. सोबतच यामध्ये करंट अफेअर जे आहे 2024-2025चं काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ मिळेल. आणि मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर लगेच आपल्या सत्यशोधक अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, रेगुर मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे आणि प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देत राहा. रेगुर मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात आढळते? तर ती आढळते पहा, पर्याय क्रमांक 1 तर दख्खनच्या पठारावरती. पर्याय 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द आपल्याला भरायचा आहे. या ठिकाणी वाक्य काय आहे? सतत भटकंती करत राहणारा म्हणजे डॅश. तर या ठिकाणी आपल्याला एक अर्थ म्हणजे अलंकारिक शब्द भरायचा आहे. सतत भटकंती करत राहणारा तो असतो पहा, पिंपळावरचा मुंजा. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, हे काही आपण जे 40 प्रश्न घेत आहोत ना, हे जशाच तसे आपण पोलीस भरतीच्या काही प्रश्नपत्रिकेतील घेतलेले आहेत आणि यामध्ये जेवढं काही करंट अफेअर्स आहे ते थोडं अपडेट करून घेण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पहा, मखलाशी म्हणजे काय? तर चालाकीने केलेले सारवासारव. पायाची वहाण म्हणजे खालचे स्थान म्हणजे कमी दर्जाचा आणि पांथस्थ म्हणजे वाटसरू. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतामधील कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे? काल एक प्रश्न विचारला होता की खालीलपैकी, पण या ठिकाणी प्रश्न आहे की भारतातील कोणत्या राज्याला? ज्यावेळी खालीलपैकी असा शब्द असेल तर आपल्याला जे ऑप्शन दिलेले असतात त्यापैकी जास्त समुद्र किनारा असलेला जे राज्य आहे ते सांगायचं असतं. पण या ठिकाणी आपल्याला विचारलंय की भारतातील सर्वात जास्त समुद्र किनारा असणारं राज्य कोणतं आहे? तर ते आहे पहा, गुजरात. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. गुजरात नंतर कोणतं आहे? गुजरात नंतर आहे तामिळनाडू आणि त्यानंतर आहे आंध्र प्रदेश, त्यानंतर आहे महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील प्रख्यात सेंद्रिय शेतकरी कमला पुजारी यांचे 20 जुलै 2024 रोजी निधन झाले आहे? मित्रांनो, करंट अफेअर 2024 वरचा हा इम्पॉर्टंट प्रश्न होता. तर कोणत्या राज्यातील आहेत की सेंद्रिय शेतकरी ज्यांचं नाव आहे कमला पुजारी, त्यांचं निधन झालेलं आहे 20 जुलै 2024 रोजी. तर ते कोणत्या राज्यातील होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, पर्याय क्रमांक 2 तर ओडिसा या राज्याचे ते होते आणि त्यांचं निधन झालेलं आहे 20 जुलै 2024 मध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण यावरती आपल्याला प्रश्न आतापर्यंत 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी लिहिलेलं पुस्तक जे आहे तर त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे मॅडम कमिशनर. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. तर या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो की सध्याचे महाराष्ट्र राज्य सध्याचे म्हणजे किती? तर आज तारीख आहे पहा 22 ऑगस्ट 2025. तर आजचे पोलीस महासंचालक जे आहेत ते खालील म्हणजे कोण असणार आहेत हे कमेंट करून मला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 मॅडम कमिशनर. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यांनी निवडक ग्रामपंचायतींना आदर्श गावांमध्ये रूपांतरित करण्यासाठी वृंदावन ग्राम ही योजना मंजूर केलेली आहे? वृंदावन ग्राम ही जी योजना आहे ही कशासाठी आहे? तर काही अशा निवडक ग्रामपंचायती आहेत की ज्यांना आदर्श गावामध्ये रूपांतरित करण्यासाठी ती योजना आहे पहा, वृंदावन ग्राम. तर ती कोणत्या राज्याने केलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 तर मध्य प्रदेश या राज्याने केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही? या ठिकाणी लक्षात ठेवा, आपल्याला काय विचारलंय? विरुद्धार्थी नसणारी जोडी सांगायचं आहे. या ठिकाणी स्वाधीन, पराधी. या ठिकाणी पराधीन असा शब्द आहे. द्वेष, स्नेह, अलग, विलग आणि सत्वर आणि सावकाश. तर यापैकी विरुद्धार्थी नसणारी जोडी कोणती आहे? तर अलग आणि विलग ही जी आहे ही समान अर्थाची जोडी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यामध्ये आपण काही महत्त्वाचे अजून विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत. अलग, एकत्र हे विरुद्धार्थी शब्द आहेत. उदार, कंजूस, घनदाट, विरळ,
नैसर्गिक, कृत्रिम आणि अलग आणि विलग हे जे आहे ते समानार्थी शब्द आहेत आणि अलग आणि एकत्र हे विरुद्धार्थी शब्द होतात. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीचे आपल्याला 200 पेक्षा जास्त समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील, त्यांची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कलमानुसार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोग याची स्थापना महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यात आलेली आहे, पण ती कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? आणि ते जे कलम आहे, कलम 315 या कलमानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना झालेली आहे. यासाठी तुमच्यासाठी अजून एक प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग याची स्थापना कोणत्या वर्षी झाली हे मला कमेंट करून सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9 आहे, व्ही शांताराम यांचे पूर्ण नाव काय आहे? आपल्याला प्रत्येक परीक्षेला टोपण नाव विचारलं जातं पहा, टोपण नाव आणि पूर्ण नाव याच्यावरती आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. व्ही शांताराम यांचं पूर्ण नाव काय आहे? मित्रांनो, हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला पोलीस भरतीमध्ये 2 वेळा विचारला होता आणि टीईटी जी झाली परीक्षा शिक्षकांसाठी त्यासाठी 1 वेळा हा प्रश्न विचारला होता. व्ही शांताराम यांचं पूर्ण नाव आहे शांताराम राजाराम वनकुंद्रे. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे, शांताराम राजाराम वनकुंद्रे. यानंतरचा प्रश्न आहे, वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पहा, कशासाठी वाघांसाठी राखीव ठेवण्यात आलेलं दुधवा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये येतं? आणि मित्रांनो, आपले जेवढे काही भारतामध्ये महत्त्वाचे असणारे राष्ट्रीय उद्यान आहेत त्यांचा देखील एक व्हिडिओ आपण घेतलेला आहे. तो देखील व्हिडिओ पहा, म्हणजे कोणत्या राज्यामध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे हे आपल्याला दिसून येईल. तर वाघांसाठी प्रसिद्ध आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान. आणि हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे येतं पहा, ऑप्शन क्रमांक 1 तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. ऑप्शन 1 या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. शब्दसमूह काय आहे? उपकार विसरण्याची प्रवृत्ती. पहा, उपकार जाणण्याची आणि उपकार विसरण्याची यामध्ये 2 कन्फ्युजन आहेत. उपकार विसरण्याची जी प्रवृत्ती असते तर तिला म्हटलं जातं पहा कृतज्ञता. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपलं उत्तर होणार आहे. उपकार जो विसरतो त्याची जी प्रवृत्ती असते ती असते कृतज्ञता. आणि कृतज्ञता काय असतं की केलेले उपकार जो जाणतो म्हणजे त्याची जी जाण ठेवतो ती असते पहा कृतज्ञता. या ठिकाणी महत्त्वाचे शब्द आहेत पहा. कृतज्ञ म्हणजे काय? तर केलेले उपकार न जाणणारा तो असतो कृतज्ञ. आणि कृतज्ञ म्हणजे काय? केलेले उपकार जाणणारा. त्याच पद्धतीने कृतज्ञता म्हणजे काय? तर उपकार न विसरण्याची प्रवृत्ती. आणि कृतज्ञता म्हणजे उपकार विसरण्याची प्रवृत्ती. पर्याय 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलन 1942 मध्ये महात्मा गांधीद्वारे दिलेल्या डॅश या नाऱ्याने सुरू झाले होते. या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे की भारत छोडो आंदोलन कधी सुरू झालं? तर 1942 या वर्षी सुरू झालं होतं. कोणी सुरू केलं? महात्मा गांधी यांनी. पण ते सुरू करत असताना त्यांनी एक घोषणा दिली होती. तर ती घोषणा कोणती होती? डू ऑर डाय म्हणजे करो या मरो या घोषणेने महात्मा गांधींनी 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन जे आहे ते सुरू केलं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे? या ठिकाणी एक योजना आहे किंवा एक उपक्रम आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना. ही कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे, जिचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, हा देशातील पहिले याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आहे? कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणत्या शहरामध्ये? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर पुणे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन 1. यानंतरचा प्रश्न आहे, एकाच अणूतील डॅशच्या संख्यांमध्ये असलेल्या फरकामुळे समस्थानिके आपल्याला आढळून येतात. मित्रांनो, हा प्रश्न 7वीचं जे विज्ञान आहे त्याच्यावरती आधारित प्रश्न आहे. एकाच अणूमधील कशाच्या संख्यामध्ये असलेल्या फरकामुळे समस्थानिके आढळतात? तर या ठिकाणी उत्तर होईल आपलं पर्याय क्रमांक 3 तर न्यूट्रॉनच्या संख्यामध्ये असलेल्या फरकामुळे समस्थानिके जे आहेत ते आढळून येतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, मोटेरा स्टेडियमचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? पहा, मोटेरा स्टेडियम जे आहे तर त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे. सध्याचे जे सरकार आहे
म्हणण्यापेक्षा की 2014 पासून धडाधड सध्या प्रत्येक गोष्टीचे नावं, प्रत्येक शहराचे नावं हे बदलण्यात आलेले आहेत. त्यातीलच हे एक स्टेडियम आहे पहा, मोटेरा स्टेडियम. त्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? पर्याय क्रमांक 1 तर नरेंद्र मोदी स्टेडियम असं नवीन नाव ठेवण्यात आलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय कंपनीला अमेरिकन आरोग्य नियामकाकडून जेनेरिक औषधांसाठी मान्यता देण्यात आलेली आहे किंवा मान्यता मिळाली आहे? अशी कोणती भारतीय कंपनी आहे? तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक 3 तर जी झायडस कंपनी आहे, ही कंपनी औषधं निर्माण करणारी कंपनी आहे. पण या कंपनीला अमेरिकन आरोग्य नियामक जे आहे त्यांच्याकडून जेनेरिक औषधांसाठी सुद्धा मान्यता मिळाली आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रक्षणाची काळजी वाहने या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे. रक्षणाची काळजी वाहने या ठिकाणी या अर्थाचा वाक्प्रचार कोणता असेल? तर वाक्प्रचार काय असणार आहे? योगक्षेम चालविणे. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. या ठिकाणी अजून काही आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स घेतलेले आहेत. हातमिळवणी करणे म्हणजे काय? तर संगनमत होणे. योगक्षेम चालविणे म्हणजे काय? उदरनिर्वाहाची व्यवस्था करणे किंवा रक्षणाची काळजी वाहणे. कलम होणे म्हणजे काय? तोडणे किंवा निरुपयोगी करून टाकून देणे, त्याला म्हणतात कलम होणे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेमुळे महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी प्रश्न समजावून घ्या. 2011ला जी जनगणना झाली त्यावर आपल्याला आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा, तर तो जिल्हा येतो पर्याय क्रमांक 1 तर सिंधुदुर्ग हा सर्वात कमी असलेला लोकसंख्या असलेला जिल्हा होता. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, 16 ऑगस्ट 2024 रोजी निधन झालेले सालसेंग सी मराक हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? या ठिकाणी एक मुख्यमंत्र्यावरती प्रश्न आहे, ज्यांचं निधन 16 ऑगस्ट 2024 रोजी झालं आहे. त्यांचं नाव आहे सालसेंग सी मराक. तर हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 तर मेघालय या राज्याचे मुख्यमंत्री होते. पहा, कोणत्या राज्याचे? मेघालय या राज्याचे मुख्यमंत्री होते सालसेंग सी मराक. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळानुसार व तालुक्यांच्या संख्येने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. पहिला प्रश्न आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? आणि दुसरा प्रश्न विचारला होता की तालुक्यांच्या संख्येने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 तर छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा आहे, हे जे प्रशासकीय विभाग आहे, हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे. तसेच तालुक्याच्या संख्येने सुद्धा सर्वात मोठा असणारा प्रशासकीय विभाग आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते. या वाक्यामधील विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. पहा, विशेष नाम म्हणजे काय? तर नदी हे जे आहे नदी, तर हे सामान्य नाम आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे पहिलं ऑप्शन कट, दुसरं ऑप्शन कट, म्हणजे यापैकी नाही हे देखील कट. म्हणजे उरलं उत्तर आपलं कोणतं? पर्याय क्रमांक 3 कृष्णा व महाबळेश्वर हे जे आहेत तर हे विशेष नामामध्ये येतात. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. या ठिकाणी पहा, कृष्णा हे एक नदीचं नाव आहे, तर महाबळेश्वर हे एका ठिकाणाचं नाव आहे आणि यामधून एका विशिष्ट गोष्टीचा बोध होतो, म्हणून ही दोन्ही सुद्धा विशेष नाम आहेत. ऑप्शन 3 उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी समाजातील दोष व उणिवा दूर करण्यासाठी मानव धर्मसभेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? या ठिकाणी सुद्धा आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न आहे की मानव धर्मसभेची स्थापना कोणी केली? तर ती केलेली आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. कशासाठी केली होती? समाजातील जो काही दोष, उणिवा म्हणजे कमतरता ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी त्यांनी मानव धर्मसभा जी आहे ती स्थापन केली होती. पण या ठिकाणी प्रश्न विचारला आपल्याला की कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती? तर ती केलेली होती ऑप्शन क्रमांक 1 तर सुरत या ठिकाणी ती स्थापन केली होती. पर्याय 1 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2024 मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? हा देखील प्रश्न करंट अफेअर्स वरती इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. सध्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जे आहे याचं नाव वेगळं आहे. तर ते सप्टेंबर 2024 मध्ये बदलण्यात आलं होतं आणि तेव्हा ते नाव जे आहे हे संत तुकाराम महाराज असं ठेवण्यात आलं होतं. म्हणजे सध्याचं जे एअरपोर्ट आहे पुण्याचं त्याला नाव आहे संत तुकाराम महाराज एअरपोर्ट. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर असेल.
यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून देण्यात आलेला आहे? या ठिकाणी हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न आपल्याला LLB 3 वर्षासाठी जे CET घेतलेली होती त्यामध्ये 2025ला हा प्रश्न विचारण्यात आला होता. राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4. तर कलम 326 नुसार भारतीय नागरिक जे आहेत यांना मतदानाचा हक्क अधिकार प्राप्त झालेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आलेले आहे? या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला नावामध्ये बदल झालेला प्रश्न विचारला आहे. पूर्वी पुणे विद्यापीठ असं नाव होतं, पण त्याचं नाव बदल करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं करण्यात आलेलं आहे. आणि हे जे नाव बदल आहे हे कोणत्या वर्षी केलेलं आहे? लक्षात ठेवायचं मित्रांनो, 2014 हे आपलं उत्तर होणार आहे. कारण 2014 साली पुणे विद्यापीठाचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं करण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेली नाईल नदी हिचं उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? पहा, नाईल नदीचं उगमस्थान कोठे आहे? हा प्रश्न आपल्याला SSC GD मध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आला होता. नाईल नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर ती पावते पर्याय क्रमांक 1 तर व्हिक्टोरिया सरोवरामध्ये. आणि मित्रांनो, जेवढ्या काही भारतातील महत्त्वाच्या नद्या आहेत ना, तर त्या नद्या आणि त्यांचं उगमस्थान आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. त्या व्हिडिओची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर निजामशाही वंशाचे म्हणून ओळखले जाते? पहा, निजामशाही वंशाचे शहर कोणतं आहे? तर सरळ सरळ याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर अहमदनगर हे उत्तर होणार आहे. या ठिकाणी आपण अहमदनगर हे नाव मुद्दाम घेतलेलं आहे कारण त्या ठिकाणी निजामशाही वंशाचं ते स्थान आहे. कारण सध्या अहमदनगर हे जो जिल्हा आहे याचं नाव सध्या अहिल्यानगर ठेवण्यात आलेलं आहे आणि औरंगाबाद जो आहे त्याचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर. तसेच अजून एक शहर आहे पहा, संभाजीनगर. आणि अजून एक शहर आहे जे की धाराशिव, म्हणजे त्याचं उस्मानाबाद याचं नवीन नाव ठेवण्यात आलं आहे पहा, धाराशिव. या 3 वरती आपल्याला लक्षात ठेवायचे, थोडंसं कन्फ्युजन होऊ देऊ नका. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात किंवा कोणते शब्द म्हणतात? हा प्रश्न मराठी व्याकरणावरचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि अशा शब्दांना विकारी शब्द असं म्हणतात. पहा, विकारी शब्द म्हणजे काय? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांच्यामध्ये लिंग, विभक्ती, वचन यानुसार परिणाम होतो म्हणून हे विकारी शब्द असतात. पर्याय 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली होती. या पोलीस कारवाईला डॅश असे सांकेतिक नाव देण्यात आलेले होते. सांकेतिक नाव म्हणजे काय? तर कोड नेम. लक्षात ठेवायचं, आपण त्याला ऑपरेशन म्हणतो. तर 13 सप्टेंबर कधी? 1948 मध्ये निजामशाही विरुद्ध पोलीस कारवाई सुरू झाली आणि त्याला नाव कोणतं दिलं होतं? तर त्याला नाव होतं ऑपरेशन पोलो. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 सप्टेंबर 2024 रोजी कोणत्या राज्याच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या योजनेचा शुभारंभ केलेला आहे? कोणत्या राज्यामध्ये विचारला आहे? तारीख आहे 20 सप्टेंबर 2024 आणि ते राज्य जे आहे ते आहे महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. प्रश्न परत एक वेळा समजावून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र या योजनेचा शुभारंभ केला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, डॅश हे पेशींच्या सर्व क्रियांचे नियंत्रण करते आणि पेशी विभाजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. हा देखील प्रश्न आपल्याला विज्ञानावरचा आहे. विज्ञानामध्ये बायोलॉजीवर हा प्रश्न विचारण्यात आला होता. 8वी किंवा 9वीचं जे विज्ञान आहे त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. काय विचारलंय की डॅश हे पेशींच्या सर्व क्रियांचे नियंत्रण करते, तसेच पेशी विभाजनामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते. तर ते असतं पहा केंद्रक, न्यूक्लियस. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, माहितीच्या अधिकार कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित वा स्वातंत्र्य संबंधातील असेल तर ती किती वेळात दिली जाते? तर लक्षात ठेवायचं, हा प्रश्न वेगळा आहे. ती जी आहे ती 48 तास म्हणजे 2 दिवसाच्या आत दिली जाते. पर्याय 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, घासीराम कोतवाल
हे साहित्य खालीलपैकी कोणत्या लेखकाचे आहे? पहा, घासीराम कोतवाल हे जे आहे एक साहित्य आहे. याचे लेखक कोण आहेत? आणि आत्तापर्यंत आपल्याला हा 38 ते 40 वेळा प्रश्न फक्त आणि फक्त पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. घासीराम कोतवाल याचे लेखक आहेत विजय तेंडुलकर. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, संत तुकडोजी महाराज यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? या ठिकाणी आपल्याला ग्रंथ आणि ग्रंथाचे लेखक यावरती प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा. तर संत तुकडोजी महाराज यांचा ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे? तर ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे संत तुकडोजी महाराज यांचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, विदुषी या शब्दासाठी पुल्लिंगी शब्द कोणता असणार आहे? पहा, विदुषी हा जो शब्द आहे हा स्त्रीलिंगी आहे, पण याचा पुल्लिंगी शब्द कोणता आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर याचा पुल्लिंगी शब्द होतो ऑप्शन क्रमांक 3 तर विद्वान. लक्षात ठेवा. संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे जी आहेत ही ई प्रत्यय लागून होतात. म्हणजे काय? तर विद्वान, विद्वान हा जो आहे हा पुल्लिंगी झाला. पण विदुषी, विदुषी हा जो आहे हा स्त्रीलिंगी झाला. आणि विद्वान या पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूप हे विदुषी होतं. पर्याय 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं? महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. प्रश्न करंट अफेअर 2024चा आधारित प्रश्न आहे. कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं होतं? तर हे केलेलं आहे सोलापूर या जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील सुलतानगंज या रेल्वे स्थानकाचं नाव अजगाईनाथ धाम असं नामकरण करण्यात आलेलं आहे? परत एक वेळा या ठिकाणी रेल्वे स्टेशनचं नाव बदललेलं आहे. जुनं नाव होतं सुलतानगंज रेल्वे स्थानक आणि त्याचं नवीन नाव अजगाईनाथ धाम असं ठेवण्यात आलेलं आहे. हे राज्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे आहे पहा, बिहार या राज्यामध्ये रेल्वे स्टेशन. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, विधवा पुनर्विवाहाचा कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये करण्यात आला? विधवा पुनर्विवाह याचा जो कायदा आहे तर हा लॉर्ड डलहौसी हा गव्हर्नर होता, त्याच्या काळामध्ये करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी यंदा अधिक पैसा मिळेल. तर यंदा हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे आणि हे जे आहे हे क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर यंदा म्हणजे काय? तर यावर्षी, म्हणजे या ठिकाणी काल दाखवलेला आहे म्हणजेच हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. पहा, यंदा म्हणजे यावर्षी, म्हणजेच हे काळ दाखवतं म्हणून कालवाचक क्रियाविशेषण आहे. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रिया केव्हा घडली हे दर्शविणाऱ्या क्रियाविशेषणांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं. आणि याचे मुख्यतः किती 3 प्रकार पडतात. 3 प्रकार कोणते कोणते आहेत? कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 40 प्रश्न जे आपल्याला पोलीस भरती प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधील घेतले होते. या 40 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा. मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी जर फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप चॅनल आहे. दोघांनाही जॉईन करा. त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.